नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं CDP क्लास नोट्स या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण अभ्यासत आहोत परिसर अभ्यास या घटकांतर्गत इयत्ता 4थी ते 10वीचा भूगोल. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. नकाशावर समान तापमान असणारी ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना समताप रेषा म्हणतात. समताप रेषा सर्वसाधारणपणे पूर्व पश्चिम अशा दिशेत म्हणजे अक्षवृत्तांना समांतर असतात. यावेळेस समताप रेषा TETने समताप रेषा या घटकावर प्रश्न विचारलेला आहे, म्हणून आपण हा घटक लक्षात ठेवायचा आहे. उष्णपट्टा विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 23°30' अक्षवृत्तापर्यंत उष्णपट्टा असतो. समशीतोष्ण पट्टा 23°30' ते 66°30' उत्तर दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान समशीतोष्ण पट्टा असतो. शीतपट्टा 66°30' ते 90° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान शीतपट्टा असतो. आता आपण नद्यांचा एक साधारणपणे अभ्यास करूया. जास्त डीपमध्ये अभ्यास आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार नाही, परंतु याच घटकांवरती आपल्याला एक साधे प्रश्न TETला विचारले जातात, म्हणून आपण एक साधा सरळ अभ्यास एक ओव्हरव्ह्यू करून घेऊया नद्यांचा. हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. तर हिमालयात उगम पावणाऱ्या प्रमुख नद्या कोणत्या आहेत? गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू. गंगा नदीची लांबी 2510 किलोमीटर आपल्याला माहीत पाहिजे. ही भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे. गंगा नदीचे खोरे हे भारतातील सर्वात मोठे खोरे आहे. या नदीचा उगम गंगोत्री या हिमनदीतून होतो. यमुना ही गंगेची प्रमुख उपनदी आहे. यमुना नदीचा उगम हिमालयात यमुनोत्री येथे होतो. हुगळी ही गंगेची पहिली व प्रमुख वितरिका आहे. यावर देखील प्रश्न विचारलेला आहे, आपण लक्षात ठेवायचं. हुगळी ही गंगेची पहिली व प्रमुख वितरिका आहे. गंगा नदीने केलेल्या त्रिभुज प्रदेशास सुंदरबन म्हणतात. सुंदरबन डेल्टा जो आपण म्हणतो तो गंगा नदीचा पश्चिम बंगालजवळ हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे आणि गंगा नदी ही बंगालच्या उपसागरास मिळते. त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी बघूया. ब्रह्मपुत्रा नदीची लांबी 2900 किलोमीटर. या नदीचे उगमस्थान भारताबाहेर तिबेटमध्ये मानसरोवर येथे आहे. अरुणाचल प्रदेशात दिहांग नावाने वाहते. आता या ब्रह्मपुत्रीची नावे पण आपल्याला कधी विचारली जातात, ती आपण लक्षात ठेवायची की कोणत्या भागामध्ये ब्रह्मपुत्रेला कोणत्या नावाने ओळखले जाते. म्हणून अरुणाचल प्रदेशामध्ये दिहांग नावाने ब्रह्मपुत्रा नदी वाहते. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नावाने वाहते. या नदीपात्रातील माजुली हे बेट जगातील सर्वात मोठे बेट आहे. हा पॉईंट पण आपण महत्त्वाचा आहे, तो म्हणून लक्षात ठेवायचा आहे. सुबनसिरी, मनास व तिस्ता या ब्रह्मपुत्रेच्या मुख्य उपनद्या आहेत. वारंवार येणाऱ्या महापुरासाठी ही नदी प्रसिद्ध आहे आणि ही नदी बांगलादेशात गंगेस जाऊन मिळते. सिंधू नदीची लांबीसुद्धा 2900 किलोमीटर आहे. या नदीचा उगम तिबेटमध्ये मानसरोवर येथे झाला आहे. ही नदी जम्मू काश्मीरमधून पाकिस्तानात वाहते. शोक व गिलगिट या सिंधू नदीच्या उत्तर काश्मीरमधील उपनद्या आहेत. झेलम व चिनाब या सतलजच्या उपनद्या आहेत. रावी, बियास व सतलज या हिमाचल प्रदेश व पंजाब राज्यातील प्रमुख नद्या आहे. या सर्व नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. सतलज नदी व तिच्या उपनद्या पाकिस्तानात वाहतात आणि ही नदी शेवटी अरबी समुद्रास मिळते. आता भारतीय पठारावरील नद्या कोणत्या प्रमुख नद्या आहेत त्या आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये नर्मदा, तापी, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या भारतीय पठारावरील प्रमुख नद्या आहेत. नर्मदा नदी ही नदी अमरकंटक येथे उगम पावते. नर्मदा नदी ही भारतातील सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदा नदी छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यातून वाहते. नर्मदा नदी जबलपूरजवळ धुवाधार धबधबा आहे. त्यानंतर ती भेंडाघाट या संगमरवरी खडकाच्या घडईतून वाहते
आणि शेवटी अरबी समुद्राला जाऊन मिळते. तापी नदी, ही नदी सातपुडा पर्वत मुलताईजवळ उगम पावते. ती मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात राज्यातून वाहते. पूर्णा ही तापीची प्रमुख उपनदी आहे. भारतीय पठारावरून दक्षिणेकडे वाहत जाणाऱ्या साबरमती, मही व लुनी या प्रमुख नद्या आहेत. यापैकी साबरमती व मही या नद्या खंभातच्या आखातास मिळतात, तर लुनी नदी कच्छच्या रणास मिळते आणि शेवटी तापी नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. महानदी, महानदीचा उगम छत्तीसगड राज्यातील बस्तर डोंगरामध्ये सिंहासा येथे होतो. ही नदी प्रथम उत्तर व नंतर पूर्व दिशेने वाहते. ओडिसा राज्यातून वाहते. बंगालच्या उपसागरात जाऊन शेवटी महानदी बंगालच्या उपसागरास मिळते. गोदावरी नदी, आता गोदावरी नदी आपल्याला माहीतच आहे, आपल्या महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी आहे. ही नदी भारतीय पठारावरील सर्वात जास्त लांबीची नदी आहे. विस्ताराच्या दृष्टीने गंगेच्या खोऱ्यानंतर गोदावरीचा खोऱ्याचा क्रमांक लागतो. सह्याद्रीमध्ये त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीचा उगम होतो. ही नदी महाराष्ट्र व आंध्र प्रदेश राज्यातून वाहते. मांजरा, प्राणहिता, इंद्रावती या गोदावरीच्या उपनद्या आहेत आणि शेवटी गोदावरी नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. तसेच गोदावरीला दक्षिण गंगा या नावाने सुद्धा किंवा वृद्धगंगा या नावाने सुद्धा ओळखले जाते, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. कृष्णा नदी, कृष्णा नदीचा उगम सह्याद्रीत महाबळेश्वर येथे होतो. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश मधून कृष्णा नदी वाहते. उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत? भीमा व तुंगभद्रा या कृष्णेच्या प्रमुख उपनद्या आहेत आणि शेवटी कृष्णा नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. कावेरी नदी, ही दक्षिण भारतातील प्रमुख नदी आहे. कर्नाटक राज्यात ब्रह्मगिरीच्या डोंगरात कावेरीचा उगम होतो. आता या ठिकाणी आपण कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण ब्रह्मगिरी आपला नाशिकचा डोंगरसुद्धा आहे आणि ब्रह्मगिरी हा कर्नाटक राज्यातसुद्धा आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. कर्नाटक व तामिळनाडू राज्यातून वाहते. भवानी व अमरावती या कावेरीच्या उपनद्या आहेत. बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. कावेरी नदी शेवटी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. आता पश्चिम किनाऱ्यावरील नद्या, त्या प्रमुख नद्या कोणत्या याची माहिती आपण एक शॉर्टकट घेऊया. उल्हास नदी, सावित्री नदी, वशिष्ठी नदी, तेरेखोल नदी, मांडवी, पेरियार या पश्चिम किनाऱ्यावरील नद्या आहेत. यातल्या बहुतांश नद्या आपल्या कोकणातल्या आहेत आणि पश्चिम किनाऱ्यावरील नद्या ह्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. उगम कुठे होतो तर पश्चिम घाटामध्ये यांचा उगम होतो. आणि या नद्यांचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे काय की या सर्व नद्या शीघ्रवाहिनी व कमी लांबीच्या आहेत. आता आपण हवामान या घटकाविषयी थोडक्यात माहिती घेऊया. ऋतूंच्या निर्मितीमध्ये तापमान आणि पर्जन्य हे दोन घटक महत्त्वपूर्ण असतात. उत्तर भारतात दिवसा उष्ण व कोरडे वारे वाहतात. उत्तर भारतात दिवसा उष्ण व कोरडे वारे वाहतात, त्यांना लू म्हणतात. हा प्रश्न पण देखील विचारलेला आहे. उष्ण व कोरड्या वाऱ्यांना लू म्हणतात. पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांमध्ये या वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. उन्हाळ्यात वादळी स्वरूपाचा पाऊस असल्याने त्यास कालबैसाखी म्हणतात. पश्चिम बंगाल आणि झारखंड राज्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जो वादळी स्वरूपाचा पाऊस पडतो त्या पावसाला कालबैसाखी म्हणतात. हा प्रश्न पण देखील TETला विचारलेला आहे. कर्नाटक व केरळमध्ये पडणाऱ्या उन्हाळी पावसास ब्लॉसम शावर्स म्हणजे फुलांचा वर्षाव म्हणतात. तो कॉफीच्या पिकासाठी उपयुक्त असतो. हा पॉईंटसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात उन्हाळी पावसास आम्रसरी किंवा वडी महाराष्ट्रात उन्हाळी पावसात आम्रसरी किंवा वडिवाचा पाऊस म्हणतात. तर हा पॉईंट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची की कोणत्या पावसाला कोणत्या राज्यामध्ये कोणतं नाव दिलेलं आहे हे
एखाद्या वेळेस जोड्या लावा या घटकामध्ये सुद्धा विचारल्या जाऊ शकते. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून सह्याद्रीच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. आपल्याकडे साधारणतः जो पाऊस पडतो तो नैऋत्य मोसमी पाऊसच असतो. राजस्थानमध्ये वाऱ्याच्या समांतर दिशेत अरावली पर्वत पसरलेला आहे, त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी आहे. हे कारणमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकते आपल्याला की राजस्थानमध्ये कमी पावसाचे प्रमाण कमी का आहे. जगातील सर्वात जास्त पावसाची ठिकाणे कोणती कोणती आहेत? चेरापुंजी आणि मोहसिनराम. आता जर आपल्याला विचारलं की जगातील सर्वात जास्त पावसाचं ठिकाण कोणतं, तर आपल्याला मोहसिनराम सांगायचं आहे. अगोदर चेरापुंजी हे होतं. पुढे बघूया जलसंपत्ती व सागर संपत्तीविषयी थोडक्यात. परतीच्या ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या किनारी भागात पाऊस पडतो. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात नद्यांना 12 महिने पाणी असते. हिमनदीवरील हिराकूड धरण, गोदावरीवरील जायकवाडी प्रकल्प, दामोदर नदीवरील धरणे, सतलज नदीवरील भाकरा नांगर व त्यातून पाणीपुरवठा करणारा राजस्थान कालवा. हे पॉईंट आपण लक्षात ठेवायचे आहे. कच्छच्या किनाऱ्यापासून ते सुंदरबनपर्यंत भारतीय सागरी क्षेत्रात मासेमारी व्यवसाय चालतो. भारताच्या दक्षिणेकडील मन्नारचे आखात प्रवाळ मोत्यासाठी प्रसिद्ध आहे. केरळच्या किनारी भागात थोरियम सापडते. हा पॉईंट नेहमी परीक्षेला विचारला जातो की थोरियम आपल्या भागामध्ये, आपल्या भारतामध्ये कोणत्या ठिकाणी सापडते, तर लक्षात ठेवायचं आहे केरळच्या किनारी भागामध्ये. आता वनसंपत्ती आणि प्राणी संपत्तीविषयी महत्त्वाचे पॉईंट आपण पाहूया. भारतातील सुमारे 20% भूभाग वनाच्छादित आहे. हा पॉईंट आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि वनांचं प्रमाण साधारणतः नियमानुसार किती असायला पाहिजे, तर 33% असायला पाहिजे. भारताचं सुमारे 20% भूभाग वनाच्छादित आहे. सदाहरित वनात सर्वाधिक जैवविविधता आढळते. हा पॉईंट देखील महत्त्वाचा आहे. भारतात पानझडी वनांचे क्षेत्र इतर वनांपेक्षा बरेच मोठे आहे. सुंदरबनमध्ये आढळणारी सुंदरी वनस्पती खारफुटीचाच प्रकार आहे. खारफुटी वनस्पतीचे लाकूड तेलकट, हलके व टिकाऊ असते. या वनस्पती मुळांद्वारे श्वसन करतात. इंधनासाठी व होड्या तयार करण्यासाठी या वनातील लाकडाचा वापर करतात. हिमालयाच्या पायथ्यालगत मिश्र वनांमध्ये साल वृक्ष आढळतात. भारतीय हिमालय पर्वतरांगात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, दक्षिण भारतातील सायलेंट व्हॅली ही राष्ट्रीय उद्याने आहेत. ही आपण लक्षात ठेवायची आहे. TETला यावरती प्रश्न विचारलेला आहे. अंदमान आणि निकोबार बेटावर जारबा, सेंटिनीज, शोम्पेन व ओंगे या आदिम जमाती राहतात. लक्षद्वीप, मिनिकॉय व अमनदीव बेटावर लोकवस्ती बरीच दाट आहे. घरे चुनखडक व प्रवाळ खडकांच्या भिंतीची असतात व त्यावर नारळाच्या झावळ्या टाकून साकारतात. महाराष्ट्रात दिवाळी, दक्षिणेत पोंगल, उत्तर प्रदेश बिहारमध्ये होळी, आसाममध्ये बिहू असे सण साजरे केले जातात. हे पण आपण लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेला विचारले जाते, आपल्याला माहीतच आहे. आता मानवी व्यवसायाविषयी कोणत्या व्यवसायाला किंवा कोणत्या शेतीला किती मिलीमीटर पाऊस लागतो, हे जर जास्तच काठिण्य पातळी वाढली तर आपल्याला विचारू शकतात. म्हणून आपण त्याच्यावर नजर टाकून घेऊया. केवळ पावसाच्या पाण्यावर होणाऱ्या शेतीस जिरायती शेती म्हणतात. तांदूळ या पिकासाठी 1000 मिलीमीटर पावसाची गरज असते. गहू पिकासाठी 750 मिलीमीटर पावसाची गरज असते. ज्वारी पिकासाठी 500 मिलीमीटर पावसाची गरज असते. ऊस पिकासाठी 1200 मिलीमीटर पावसाची गरज असते. कापूस पिकासाठी 1000 मिलीमीटर पावसाची गरज असते. चहा पिकासाठी 1500 मिलीमीटर पावसाची गरज असते. आणि भुईमुग पिकासाठी 500 मिलीमीटर पावसाची गरज असते. आता भारतातून कोणती निर्यात केली जाते ते आपण पाहूया. तर भारतातून केली जाणारी निर्यात, कोणत्या वस्तूची निर्यात होते भारतातून, तर अभ्रक, लोह खनिज, मॅग्नीज, चहा, सुती कापड. आणि भारत कोणत्या कोणत्या गोष्टींची आयात करतो, तर यंत्रसामग्री,
संगणक, रासायनिक पदार्थ, खनिज तेल, कृत्रिम धागे. आता आयात निर्यात या घटकांवरती आपण एक वेगळी नोट्स तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आयातीमध्ये कोणता घटक सर्वात जास्त प्रमाणात आयात केला जातो आणि निर्यातीमध्ये कोणता घटक भारतातून सर्वात जास्त निर्यात केला जातो, हा पॉईंट देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघूया. प्रमुख शहरांविषयी आपल्याला माहिती बघायची आहे, कारण एखाद्या वेळेस TETला आतापर्यंत विचारलेसुद्धा आहे. शहरांविषयी माहिती विचारली जाते, कारण कोणत्या शहरामध्ये कोणतं बंदर महत्त्वाचं प्रसिद्ध आहे, कोणत्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे, हे देखील विचारल्या जाऊ शकते. म्हणून आपण एक साधारण अभ्यास करूया. आग्रा शहराची माहिती काय दिलेली आहे? यमुना नदीच्या तीरावर आग्रा शहर वसले आहे. महाभारतात याचा अग्रवन असा उल्लेख आहे. अकबराने या शहराला मोगल साम्राज्याची राजधानी बनवले होते. जगन्नाथपुरी 4 धामांपैकी एक आहे. जगन्नाथपुरी आपल्याला माहीतच आहे. पूर्वी बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर पुरी हे नगर होते. 12व्या शतकात येथे जगन्नाथाचे भव्य मंदिर बांधण्यात आले. तेव्हापासून हे जगन्नाथपुरी या नावाने ओळखले जाऊ लागले. महू शहर छावणी आपल्याला माहीतच आहे. या लष्करी छावणीची स्थापना 1818मध्ये झाली. आंबेडकरांचे जन्मस्थान आहे, आपल्याला माहीतच आहे, मध्य प्रदेशमध्ये. पुणे शहर. आता पुणे शहराविषयी आपल्याला सांगायची गरजच नाही, तरी पण आपण एक माहिती घेऊया. शैक्षणिक केंद्र आहे, CDAC आहे, आयुका आहे, यांसारख्या शिक्षण संस्था पुण्यात विकसित झाल्या. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्था पुण्यामध्ये आहेत. नागपूर 18व्या शतकाच्या सुरुवातीस नाग नदीकाठी वसलेले शहर, म्हणून त्या शहराचं नाव नागपूर. भिलाई छत्तीसगड राज्यातील हे शहर भारतातील लोहपोलाद उद्योगाचे प्रमुख केंद्र. भारत रशिया मैत्रीचे प्रतीक असलेले फ्रेंडशिप गार्डन येथे आहे. फ्रेंडशिप गार्डनवरती MPSCने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, TETने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे आणि बऱ्याच परीक्षामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे की फ्रेंडशिप गार्डन कोठे आहे, तर भिलाई या ठिकाणी आहे. चंदीगड पंजाब व हरियाणा या 2 राज्यांची राजधानी. शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी वसलेले रॉक गार्डन तसेच संघराज्य क्षेत्र आहे. नियोजित व वैशिष्ट्यपूर्ण शहर रचना केलेली आहे. म्हणजे नियोजित व वैशिष्ट्यपूर्ण शहर रचना केलेले शहर कोणते, तर चंदीगड. जैसलमेरवरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो. राजस्थानच्या पश्चिम भागातील ऐतिहासिक परंपरा असलेले शहर. महारावळ जैसलदेव याने इसवी सन 1180च्या सुमारास हे शहर वसवून राजधानी स्थापना केली. तेथे टेकडीवर किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी बादल विलास नावाचा 7 मजली मिनार आहे. जैसलमेरच्या पूर्व भागात घडसिसर नावाचा विस्तीर्ण तलाव आहे. 14व्या आणि 15व्या शतकात तेथे जैन मंदिरे बांधण्यात आली. तेथे ताडपत्रावर संस्कृत आणि प्राकृत भाषेत लिहिलेले ग्रंथ आहे. लोहमार्गाने हे शहर जोधपूर शहराशी जोडले जाते. तसेच वाळूच्या टेकड्या, मरुभूमी प्रसिद्ध आहेत. तसेच पॅलेस ऑन व्हील्स ही पर्यटन रेल्वे येथपर्यंत जाते. पर्यटन रेल्वेचं नाव देखील TETने विचारलेलं आहे. नवी दिल्ली भारताची राजधानी आपल्याला माहीतच आहे. पांडवांची राजधानी येथेच होती. त्यावेळी ती इंद्रप्रस्थ या नावाने प्रसिद्ध होती. तिन्ही संरक्षण दलाची मुख्यालय येथे आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी, आंतरराष्ट्रीय विमानतळ. मुंबई 7 बेटांचे एकत्रीकरण करून झालेला भूभाग आहे, आपल्याला माहिती आहे. येथे गोदीमध्ये बोटी बांधल्या जातात. माझगाव डॉक या ठिकाणी आपल्याला माहीतच आहे. भारतातील पर्यटन रेल्वे कोणत्या आहे, तर डेक्कन ओडिसी, पॅलेस ऑन व्हील्स या भारतातल्या पर्यटन रेल्वे आहेत. खाजन सरोवर कशाला म्हणतात ते पाहूया. सागरी किनाऱ्यावर वाळूचे दांड किंवा बेटे तयार होऊन सागरी जलाचा वेगळा झालेला साठा. यातील पाणी खारट असते. म्हणजे समुद्राचं पाणी पण थोडं समुद्रापासून वेगळं झालेलं असते आणि एक तलावासारखं जमिनीमध्ये साचलेलं असते, पण ते पाणी खारट असते समुद्राचं असल्यामुळे, म्हणून त्याला खाजन सरोवर म्हणतात. गोदी कशाला म्हणतात. बंदराच्या ठिकाणी जहाजे नांगरण्यासाठी म्हणजे तरंगत्या अवस्थेत उभी करण्यासाठी
असलेली जागा म्हणजे गोदी. या ठिकाणी सागरी जल आत घेता येते किंवा बाहेर सोडता येते, त्यामुळे पाण्याची आवश्यक पातळी राखली जाते. प्रवाळ सागरी जलातील एक प्रकारचे सूक्ष्मजीव. हे स्वतःभोवती कठीण आवरण तयार करतात. प्रवाळाच्या मृतदेहाचे संचयन होऊन प्रवाळ खडक तसेच प्रवाळ बेटे तयार होतात. नकाशा प्रमाण. नकाशावरील 2 ठिकाणांमधील अंतर व त्याच 2 ठिकाणातील प्रत्यक्ष जमिनीवरचे अंतर याचे गुणोत्तर म्हणजे नकाशा प्रमाण. नकाशा प्रमाणाचे शब्द प्रमाण, अंक प्रमाण व रेषा प्रमाण असे 3 प्रकार पडतात. आता सूर्यमाला, इयत्ता 6वीच्या सूर्यमालाविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश व उष्णता असते. हा घटक आपण लक्षात ठेवायचाच आहे. बऱ्याच वेळा TETने विचारलेला आहे. ग्रह परप्रकाशित असतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, ताऱ्यांना असतो. म्हणून सूर्य हा तारा आहे आणि चंद्र हा ग्रह आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. सूर्य हा अतितप्त वायूंनी बनलेला ग्रहमालेचा प्रमुख आहे. लघुग्रह कशाला म्हणतात? मंगळ व गुरु ग्रहाच्या दरम्यान लहान लहान खगोलांचा एक पट्टा निर्माण झाला आहे, त्याला लघुग्रह पट्टा म्हणतात. बटुग्रह नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा करणारे लहान आकाराचे खगोल आहे. उदाहरणार्थ प्लुटो, याला बटुग्रह म्हणतात. आता प्लुटो पहिले अगोदर ग्रह म्हणून मानला जात होता, परंतु 2006 पासून प्लुटो ग्रहाची ग्रह म्हणून मान्यता काढून घेण्यात आली आहे आणि त्याला बटुग्रहाचा दर्जा दिलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे 2006 पासून. आंतरग्रह कोणते कोणते? तर लघुग्रह पट्ट्याच्या आतील ग्रह. ते कोणते? बुध, शुक्र, पृथ्वी व मंगळ हे आंतरग्रह आहेत, म्हणजे लघुग्रह पट्ट्याच्या आतील ग्रह. बहिर्ग्रह कोणते? लघुग्रह पट्ट्याच्या पलीकडील ग्रह. ते कोणते आहेत? गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. बुध ग्रहाविषयी थोडक्यात माहिती. सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह व आकारमानाने सर्वात लहान, म्हणून बुध ग्रह हा सर्वात जास्त तापमान असलेला ग्रहसुद्धा आपण म्हणू शकतो, कारण हा सूर्याच्या सर्वात जास्त जवळ आहे. शुक्र सर्वात तेजस्वी ग्रह आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे परिवलन करतो. एकमेव ग्रह असा आहे शुक्र की तो पूर्वेकडून पश्चिमेकडे परिवलन करतो. ही गोष्ट नेहमी परीक्षेला विचारलेली आहे. मंगळ ग्रह पृथ्वीनंतर येणारा ग्रह, लालसर रंग. गुरु आकारमानाने सर्वात मोठा ग्रह. शनी आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह, 3 कडी असलेला. युरेनस हा सूर्यापासून दूर, रंग हिरवट निळा आहे. नेपच्यून ग्रह हा सूर्यापासून सर्वात दूर आणि रंग निळा आहे. आता पृथ्वीची अक्षीय गती आणि पृथ्वीची कक्षीय गती यावर देखील प्रश्न विचारला जातो. MPSCने खालील कोणते विधाने सत्य आहेत ते ओळखामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे की अक्षीय गतीचे परिणाम कोणते कोणते किंवा कक्षीय गतीचे परिणाम कोणते कोणते आहेत. TETला सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो. काठिण्य पातळी जर वाढवली तर असे स्टेटमेंट देऊन खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे ते आपल्याला विचारले जाऊ शकते. तर आपण बघूया अक्षीय गतीचे परिणाम बघूया. अक्षीय गतीमुळे पृथ्वीचा काल्पनिक आस तयार होतो. पृथ्वी विषुववृत्तीय भागात काहीशी फुगीर तर दोन्ही ध्रुवाकडे किंचित चपटी असते. पृथ्वीवर दिवस व रात्र स्थिती निर्माण होते. कोणत्या स्थितीमुळे? अक्षीय गतीमुळे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर वाहणाऱ्या वाऱ्यांचा व सागरी प्रवाहाच्या दिशेत बदल होतो अक्षीय गतीमुळे. उपसूर्यस्थिती आणि अपसूर्यस्थिती यावर देखील TETने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. उपसूर्यस्थिती कोणती? तर पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर ज्या दिवशी असते त्याला उपसूर्यस्थिती म्हणतात. ती कधी असते? तर 3 जानेवारीला. 3 जानेवारीला उपसूर्यस्थिती असते, म्हणजे पृथ्वी आणि सूर्यातलं अंतर हे सर्वात कमी असते 3 जानेवारीला. अपसूर्यस्थिती म्हणजे पृथ्वी जास्तीत जास्त अंतरावर असते. तर अपसूर्यस्थिती ही 4 जुलैला आढळून येते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांचं अंतरसुद्धा मी इकडे लिहिलेलं आहे की उपसूर्यस्थितीचं अंतर हे
147 दशलक्ष किलोमीटर असते. म्हणजे सूर्य आणि पृथ्वीमध्ये त्या दिवशी 147 दशलक्ष किलोमीटर एवढं अंतर असते आणि अपसूर्यामध्ये 152 दशलक्ष किलोमीटर एवढं अंतर असते. कक्षीय गतीचे परिणाम. पृथ्वीच्या कक्षीय गतीमुळे वर्षाची कालगणना करता येते. वर्षाची कालगणना कोणत्या गतीमुळे करता येते तर कक्षीय गतीमुळे. पृथ्वीवर वेगळे वेगळे ऋतू निर्माण होतात कक्षीय गतीमुळे. पृथ्वीच्या अक्षांचे कलने व कक्षीय गती यांचा एकत्रित परिणाम होतो. आता दक्षिणायन आणि उत्तरायण हा प्रश्न तर विचारला जातो म्हणजे जातोच आणि याच्यामध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात. आपण लक्षात ठेवायचं आहे. दक्षिणायन 21 जून ते 22 डिसेंबर या दरम्यान होते आणि उत्तरायण 22 डिसेंबर ते 21 जून या दरम्यान होते. हा पॉईंट तुम्ही चांगला लिहून ठेवायचा आहे आणि पाठसुद्धा करायचा आहे. परीक्षेला यावर प्रश्न असतोच. संपात स्थिती. संपात स्थिती म्हणजे काय? ज्यावेळी पृथ्वीचे दोन्ही ध्रुव सूर्यासमोर असतात त्या स्थितीला संपात स्थिती म्हणतात. 22 मार्च व 23 सप्टेंबर हे संपात दिन आहेत. 22 मार्च या संपात दिनाला उत्तर गोलार्धात वसंत संपात, तर 23 सप्टेंबर या संपात दिनाला दक्षिण गोलार्धात शरद संपात असे म्हणतात. अयन स्थिती. ज्यावेळी पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो त्या स्थितीस अयन स्थिती म्हणतात. 21 जून व 22 डिसेंबर हे अयन दिन आहेत. संपात दिन आणि अयन दिन आपण लक्षात ठेवायचे आहेत. उत्तर गोलार्धात 21 जूनला उन्हाळ्यातील अयन दिन म्हणतात. उत्तर ध्रुवावर 22 मार्चपासून 23 सप्टेंबरपर्यंत म्हणजे 6 महिन्यांपर्यंत आकाशात सूर्य दिसेल. 22 डिसेंबर या दिवशी 23:30 दक्षिण अक्षवृत्तावर मध्यान्हाला सूर्यकिरण लंबरूप पडतात. या वृत्तास मकर वृत्त म्हणतात. 22 डिसेंबरला उत्तर गोलार्धातील हिवाळ्यातील अयन दिन म्हणतात. वसंत संपातापासून उत्तर गोलार्धात दिनमान वाढते. 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. आता आपल्याला ग्रह आणि त्यांचे काही उपग्रहांची संख्या, आसांचे कलने, त्यांचा परिवलन काल, परिभ्रमण काल यावर देखील TETने प्रश्न विचारलेला आहे. म्हणून याचा आपण स्क्रीनशॉट घेऊन व्यवस्थित नीट अभ्यास करायचा आहे. चला तर मग मित्रांनो, आजचं लेक्चर आपल्याला कळालं असेल, आपल्याला माहिती आवडलीच असेल. म्हणून पुन्हा भेटूया नवीन माहितीसह आणि नवीन लेक्चरसह. तोपर्यंत धन्यवाद.